तर घरकुलांना राज्यातले जे आता 20 लक्ष घरं आपल्याकडे आले, जुने काही घरकुल बांधकाम पेंडिंग आहे आणि पुन्हा 10 लक्ष घरं राज्यामध्ये येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या स्कीम येणार आहे. त्यामुळे आपण आता निर्णय घेतलेला आहे की ज्या ग्रामपंचायतीमध्ये, ज्या नगरपंचायतीमध्ये, ज्या भागामध्ये वाळू घाट आहे, नदी नाल्यावर वाळू उपलब्ध आहे, ईसी असो की ईसी नसो, पर्यावरण मंजुरी असो की पर्यावरण मंजुरी नसो, घरकुलांना तुम्ही 5 ब्रास रेती तहसीलदारनी 5 जनरेट करून, तहसीलदारनी महाखनिजच्या ऑनलाईन पोर्टलवरनं 5 त्या ठिकाणी जनरेट करायची, ती वाळूची 5 घरकुलाला घरोघरी पोहोचून द्यायची आमच्या तलाठ्यामार्फत. आणि आमचा तलाठी तो 5 घरी पोहोचून देईल 5 ब्रासची, आणि त्या घरकुल मालकांनी आपल्या ग्रामपंचायतच्या जवळच्या रेती घाटावर ती घ्यायची, नसेल तर बाजूच्या तालुक्यातनं घ्यायची, तहसीलदारनी त्याला आयडेंटिफाय करून द्यायचं कुठून वाळू उचलायची. हा एक निर्णय आपण घेतला.